बुलेटिनमध्ये स्वागत। अंबरनाथ स्टेशन परिसरामध्ये रेल्वे रुळालगत असलेल्या शेकडो घरांवर रेल्वे प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली। ही कारवाई सुरू असताना रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होणार असल्याने जी घरे बाधित होणार आहेत त्यांच्यावर तोडक कारवाई होणार आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात 3 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। दरम्यान इथे बाधित झालेल्या घरांना शहाड शहरात घरे घेऊन पुनर्वसन त्यांचं करण्यात येईल। मात्र त्या ठिकाणी लिफ्ट, पाणी आणि अन्य सुविधा अभावी आम्ही कसं राहायचं असा सवाल या रहिवाशांनी केला आहे। तर अनेक घरांचं नंबरिंग झालेलं नसल्याचंही समोर आलंय। रेल्वेने निशा इंजिनिअरिंग कंपनीकडनं सर्वे केला होता। त्या सर्वेमध्ये काही झोपड्यांचे सर्वेक्षणामध्ये नंबर राहून गेलेत, नजर चुकीने राहून गेलेत। काही वेळेला लोक गावी गेली होती लॉकडाऊनमध्ये म्हणून राहून गेलेत, परंतु आज रेल्वे प्रशासन कुठल्या प्रकारचा ज्यांना आयडी नाही त्यांना कॉपरेट करत नाही। त्यामुळे काही लोक बेघर पण झालेली आहेत। काहींचा नंबर नसल्यामुळे त्यांना घर असून सुद्धा जागेवरती रूम मिळत नाहीत। आणि ही स्थानिक झोपडपट्टीमध्ये सर्वांकडे लाईट किंवा पाणी बिल किंवा टॅक्स पत्ते नाहीत, काहींकडे फक्त आधार कार्ड, पॅन कार्डच आहे। तरी प्रशासनाने सहकार्य करावं हीच विनंती। पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे 50% सॉल्व्ह झालेला आहे। एका साईडला पाणी येतं, एका साईडला पाणी येत नाहीये। आणि ती बिल्डिंग माझ्या मताने 10 वर्ष जुनी झालेली आहे। तर ते पाईप वगैरे सगळे गंजलेले, ते पाईप चेंज करून मिळाव्यात। लिफ्ट बंद आहे, लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही आहेत। 12व्या 13व्या मजल्यापर्यंत आमच्या इकडच्या लोकांना तिकडे शिफ्ट केलेले आहे। तर लिफ्ट चालू करून दिली तर खूप योग्य होईल। लाईट त्यांनी म्हणजे मीटर बसवलेलं नाही, डायरेक्ट आम्हाला लाईटी करून दिलेल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जगातील सगळ्यात मोठ्या पगडीचं अनावरण देहूमध्ये झालं। महाराजांच्या या पगडीचा घेराव हा 22 फुटांचा आहे, तर उंची 4 फुटांची आहे। तब्बल 450 मीटर सुती कापडापासून ही पगडी तयार करण्यात आलेली आहे। जगातली ही सगळ्यात मोठी पगडी आहे असा दावा केला जातो। तर तुकाराम महाराजांचे जे मूर्ती आहे त्याच्यासाठी आम्हाला एक चांदीची पगडी बनवण्याचा खूप मानस आहे। ते आम्ही नंतर देहू महाराज प्रतिष्ठानवरना विचारणार आहे आणि जर ते आम्हाला त्यांनी ती संधी दिली तर आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये आम्ही राहत असल्यामुळं एक आमचं कर्तव्य होतं, म्हणून ती आज कर्तव्य आमचं पूर्ण झालं। त्याचे आम्हाला खूप खूप बरं वाटतं आज आम्हाला। सगळ्या सविस्तर बातम्या आपण बुलेटिनमध्ये बघत होतो। आता आपल्याला वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळायचं आहे। बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। प्रशांत कोरटकरचा मोबाईल हॅक झालेलं निरीक्षण काढा, मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश। तर कोरटकरनं मोबाईलमधील डेटा नष्ट केल्याचा वकील असीम सरोदे यांचा आरोप। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी, तर कोरटकरच्या जामिनाला पोलिसांचा विरोध। विधानसभेमध्ये खुर्चीवरून रंगली जुगलबंदी, अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसले, मग झाली टोलेबाजी। मंत्री शंभूराज देसाईंनी घेतला आक्षेप, लगावला टोला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, हातात गाजर घेत सरकार विरोधात घोषणाबाजी। अर्थसंकल्पाद्वारे महायुतीनं जनतेशी गद्दारी केल्याचा आरोप। राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवनाबाहेर आंदोलन। शेतमालाला भाव मिळत नसल्याने कांदा, कापूस, तूर रस्त्यावर फेकून केला सरकारचा निषेध, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। शिवसेनेत जे प्रवेश होत आहेत ते भीतीपोटी, पत्नीला अटक होईल या भीतीनं धंगेकर शिवसेनेत गेले, खासदार संजय राऊतांचा आरोप। मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याची जामिनाकरता धावाधाव, अटकपूर्व जामिनाकरता बीड सत्र न्यायालयात केला अर्ज।
पुण्यामध्ये 35 कोटींच्या 100 शववाहिन्या 3 महिन्यांपासून धूळ खात पडून आरोग्य खात्यातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी. जम्मू काश्मीरच्या कठुआतील जंगलात 5 ते 6 दहशतवादी लपल्याचा संशय. सुरक्षा दलाच्या जवानांकडून परिसरात सर्च ऑपरेशन. अयोध्येमध्ये होळीचा उत्साह. श्रीराम नगरीत भाविकांवर फुलांचा वर्षाव करत आनंदोत्सव साजरा. मथुरेत होळीनिमित्त बाके बिहारीच्या दर्शनाकरता अलोट गर्दी. मंदिरात भाविकांकडून गुलालाची उधळण. नमस्कार, मी सुवर्णा. सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया. अर्थसंकल्पातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला निधी वाटपात अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळाल्याचं समोर आलंय. निधी वाटपात कोणताही भेदभाव केलेला नाही. मागणीनुसार निधी वाटप करण्यात आलेलं आहे, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. निधी वाटपावरून विरोधक दिशाभूल करतायत असा आरोप खासदार नरेश मस्केंनी केला. निधी मंत्र्याला नाही तर विभागाकरता दिला जातो असं नरेश मस्के म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यानं बंद पडण्याची शक्यता आहे. सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांकरता तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यानं त्या केवळ कागदावर उरलेल्या आहेत. शिंदेंनी आणलेल्या योजनांना बंद करायचं ठरवलं. निवडणूक संपली, आनंद झाला, शिधा संपला असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. एकनाथ शिंदेंची कोणतीही योजना बंद केलेली नाही. समन्वयानं व्यवस्थित काम सुरू आहे असं खासदार नरेश मस्के म्हणाले. सत्तेत आल्यावर 1500 वरून 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं, पण हे लोक मात्र निवडणुकीपूर्वी जुमला करतात आणि नंतर विसरतात अशी टीका रोहित पवारांनी केली. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंचीच होती, त्यांनीच पायावर धोंडा मारून घेतला. शिंदेंनी आणलेल्या योजनेचा त्यांना काय फायदा झाला असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. लाडक्या बहिणींची संख्या आता घटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहीणसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण 36,000 कोटींमध्ये 2 कोटी महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरच सरकारनं बोळवण केली आहे. 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली, त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लागली आहे आणि 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.